नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट देण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करतो आहे। महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि त्याचबरोबर पर्यवेक्षी यंत्रणेसाठी हा एक महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे। याबाबतचा अधिकृत मेसेज आपल्यापर्यंत आलेला आहे, तरी पण व्हिडिओचा इफेक्ट बघता मी परत एकदा एक महत्त्वाची सूचना आपणास देतो आहे। सध्या UDAS प्लसच्या स्टुडंट पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांची एंट्री करण्याची टॅब मुख्याध्यापक यांच्या लॉगिनला दिलेली आहे। आपण इयत्ता 2री ते 12वी पर्यंत जे विद्यार्थी आतापर्यंत ऍड झालेले नाहीत त्या सर्व विद्यार्थ्यांना ऍड करण्याची सुविधा आता मुख्याध्यापक यांनाच दिलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड आहे त्या विद्यार्थ्यांना आपण ऍड करूच शकतो, परंतु ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाहीत अशा विद्यार्थ्यांची एंट्री करण्याची सुविधा आता मुख्याध्यापक यांच्याच लॉगिनला आहे। आणि त्यामुळे या राज्यातील प्रत्येक मुख्याध्यापक, प्रत्येक व्यवस्थापनाच्या मुख्याध्यापक आणि त्याचबरोबर पर्यवेक्षी यंत्रणेची एक फार मोठी जबाबदारी आहे की येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जेवढे विद्यार्थी आपल्या हजेरी पटावर आहेत तेवढे सर्व विद्यार्थी आता UDAS प्लसच्या पोर्टलला आले पाहिजेत। एकही विद्यार्थी सुटता कामा नये, कारण मित्रांनो, एक विद्यार्थी जरी कमी झाला तरी या राज्याच्या अनेक इंडिकेटर्स मध्ये फरक पडू शकतो। अनेक सुविधांची माहिती यामध्ये तफावत येऊ शकते आणि त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचताच आपण आपल्या हजेरीची आणि UDAS प्लसच्या डॅशबोर्डची तपासणी करावी आणि ज्या वर्गामध्ये विद्यार्थी कमी पडत असेल त्या विद्यार्थ्याला आपण त्या वर्गामध्ये विद्यार्थ्याला ऍड करून घ्यावं। एक अत्यंत महत्त्वाची ऍक्टिव्हिटी आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी मी हा व्हिडिओ तयार करतो आहे। सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।